अपना भी टाइम आएगा, कारण असं म्हणतात की टाइम इज द रिअल टीचर. तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि हा आहे 7th एपिसोड आणि शेवटचा एपिसोड ऑफ 7 days बिफोर 2026. मी पहिल्यांदा असं डिरेक्टली काहीतरी बोलते, नाहीतर काहीतरी स्टोरी टेलिंग असते, काहीतरी कुठचा भलताच व्हिडिओ असतो, काहीतरी चालू असतं. असं कधीच नसतं. तर आज हे असं आहे कारण ह्या वर्षी माझं तुमच्याशी, स्वतःशी आणि गणूबाप्पाशी एकदम क्रेझी नातं झालंय. गणूबाप्पाने मला यावर्षी खूप काय काय दिलंय आणि ऑफकोर्स खूप काय काय काढून पण घेतलंय. पण मला हे समजलंय की त्यांनी जे मला दिलंय ते त्याने माझ्यासाठी एकदम प्रेशियस साईडला काढून ठेवलं होतं आणि त्यांनी जे माझ्याकडून घेतलंय त्यांनी मला त्या सगळ्या गोष्टीपासून वाचवलंय. सो पप्पी डू यू गणूबाप्पा, ही इज वॉचिंग मी. या वर्षी मला मिलियन्स हा आकडा नक्की किती असतो ते समजलंय. नंबर असल्यामुळे जर माझा घोळच होतो आणि गोंधळ उडतो, पण ठीक आहे, मला समजलंय. आणि म्हणजे मी एक्सप्रेसिव्ह अशी नाहीये, मी बडबड करू शकते, तुम्ही बघताच आहात, पण एक्सप्रेशन्स मला जरा जमत नाही की अरे थँक्यू वगैरे असं. जे काय माझे मिलियन्स मला समजलेत, जेवढं काय मी एक्सप्रेस करू शकते. आणि मेन म्हणजे तुम्हाला हे समजलंय की अनोळखी माणसांना भेटून किती आनंद होतो. कारण मी तुम्हाला जेव्हा भेटते, तुम्ही मला येऊन सांगता की तुझे व्हिडिओज खूप छान असतात, तुझं सगळं आम्हाला आवडतं. इनफॅक्ट तुम्ही मला हे पण बोलता की तू व्हिडिओमध्ये खूप मोठी दिसते, पण इन जनरल तू खूप छोटी आहे. पण मला हे ऐकायला पण खूप जास्त आवडतं. एक्सप्रेसिव्ह मी एकदम शून्य, एकदम झिरो, द ओनली नंबर आय अंडरस्टँड. पण मला तुम्ही सगळे खूप जास्त हवे आहात. आय वॉन्ट यू गाईज इन माय लाईफ, नॉट जस्ट इन 2026 बट त्याच्या येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत हवे आहात. सो हॅपी न्यू इयर गाईज. 2025 ने मला चांगली माणसं दिली, चांगले मेमरीज दिले, चांगली शिकवण दिली आहे. तर मला हवं आहे की आपण जे एकत्र आहोत ते पुढे पण कायम एकत्र राहू. सो हॅपी न्यू इयर. भेटूया 2026 मध्ये.